गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आणि माझा भाऊ ट्रेकवर आलो आहे आता. त्याचसोबत पुढच्या महिन्यात आमचा पुढचा एक ट्रेक आहे, तो म्हणजे तुंगनाथचा. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल मला DM करा. ऑल्सो किंवा मग तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवरनं बुक करू शकता आमच्या tothemoon.co.in हे या वेबसाईटचं नाव आहे. तिथे जाऊन तुंगनाथ ट्रेक्समध्ये जायचं आणि तिथून फॉर्म भरून ट्रेक. मित्रांनो, हा माझ्या लहान भावाचा पहिला ट्रेक आहे. यानंतर तो डायरेक्ट तुंगनाथ चढणार आहे आमच्यासोबत. तर मित्रांनो, आम्ही आमच्या पहिल्या चेक पॉईंटला आलो आहे. याच प्रकारे मागे सिंहगड आहे आणि या साईडला खडकवासला डॅम, देन सनराईज पण होतो आहे. आता वाजले सकाळचे 5:45. हे वॉटर बॅग आहे. त्याचा अर्धा पाईप माझ्या बॅगमध्ये आहे. बॅग ॲक्च्युली बॅगमध्ये आहे, नुसतं पाईप बाहेर आहे. ट्रेकवर जातानाही तुम्ही पाणी पिऊ शकता याने. ऑल्सो जे तुम्ही 2 लिटरची जर बॉटल घेताय तर तुम्हाला माहिती असेल की वजन खूप जास्ती होतं, जागा खूप कंझ्युम करते. ॲट द सेम टाईम वॉटर बॅग जर तुमच्याकडे असेल खूप कमी जागा कंझ्युम करते. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहे, जसे की तुमचं पाणी थंड ठेवायचं असते अँड ऑल. आणि तुम्हाला दरवेळेस पाणी प्यायला थांबवून बॅग ओपन करायची गरज नाही. जर तुम्हाला ही गोष्ट घ्यायची असेल तुम्ही कुठल्याही ट्रेकच्या स्टोअरमधून घेऊ शकता. डिकॅथलॉन, प्रागो, किंवा मग आपल्या पुण्यामध्ये एक आहे, आत्ता एकाने ओपन केलं आहे, ट्रेल माउंटेन गिअर म्हणून आहे. नानापेठेतून लेफ्ट घ्यायचा 3ऱ्या साईडला, किंवा तुम्ही स्टोअरची लिंक तुम्हाला मॅपच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. तुम्ही त्यांच्याकडे व्हिजिट करा. त्यांच्याकडे सगळे माउंटेन गिअर्स आहे, फ्रॉम द ट्रेक पोल टू युअर शूज. सगळे माउंटेन गिअर्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे आणि लो कॉस्टमध्ये. जर तुम्ही बिगिनर ट्रेकर आहे आणि तुम्ही डायरेक्टली 8,000 किंवा 12,000, 5,000 तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्ट नाही करू शकत असाल शूमध्ये, यू कॅन ऑब्वियसली गो टू देम. त्यांच्याकडे चांगल्या रेंजमध्ये 1,000, 1,500, 1,200 पासून शूज आहे. ऑल्सो तुम्ही CTRचे शूज वापरू शकता, ते बेटर आहे. चला मित्रांनो, आता पुढे जाऊ आणि वर एक्सप्लोर. कसं वाटत आहे? बोल. नो वर्ड्स. आणि इकडूनच चल, इकडून राईट नाही. चढ काढतोय तू, चल ना. थांबलास का तू? तिकडे सरळ. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलोय. हा पुणे दरवाजा आहे. ही घोड्यांची बागा. इथे सगळे प्राणी राहायचे, घोडे वगैरे. मित्रांनो, तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन वाली गोष्ट दाखवतो. प्युअर सॅटिस्फॅक्शन आहे. वरती आल्यावर तुम्ही खाऊ पिऊ शकता, निवांत बसू शकता. मित्रांनो, आता आम्ही आलोय सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थानाला. आम्ही आता त्यांच्या समाधीला भेट देऊ, मग
कोंढाणेश्वर मंदिर कडे जाऊ. तुम्हालाही बघायला भेटेल. गर्दी आहे पण जागा शांत आहे. ॲट द सेम टाइम ही आहे नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे कल्याण दरवाजाकडे. रविवार असल्यामुळे खूप जास्ती गर्दी आहे, बट ठीक आहे, आपण काही करू नाही शकत. बट जर तुम्ही मित्रांनो, एक अजून गोष्ट, जर तुम्ही बिगिनर असाल, तुम्हाला ट्रेकिंग स्टार्ट करायची आणि कळत नाही कुठून करावी, कुठल्या गडापासून करावी, माझ्यानुसार तुम्ही सगळ्यात पहिला ट्रेक हा सिंहगडचा केलाच पाहिजे. सिंहगड नंतर तुम्ही बाकीचे गड पण करू शकता, एक एक करून एक्सप्लोर. पण जर पहिला गड म्हटला तर तुम्ही सिंहगड आला पाहिजे. जशी टफ नसून हार्डली 1.5 तासात तुम्ही खालून वरती येता आणि त्यानंतर मग गड फिरायला 2 तास 3 तास तुमच्या स्पीडवर डिपेंड आहे, तुम्ही किती वेळ कुठे थांबता. एक अजून गोष्ट दाखवतो मित्रांनो, हे बघा, जर तुम्ही कधी सिंहगड राजगड तोरणा असं मारत असाल तर या रस्त्यावरून, ठीक आहे, मग हा तुम्ही बघू शकता, हा जो ट्रेल आहे, हा इथला हा ट्रेल आहे पूर्ण, आणि असं करत हा आहे राजगड. हा राजगड आहे आणि त्याच्या अगदी समोर तुम्हाला तोरणा पण दिसेल. दोन्ही गड इथे दिसून जातात तुम्हाला. अमृतेश्वराचं मंदिर. तर मित्रांनो, या प्रकारे नाश्ता करून आम्ही आता गड फिरलो, नाश्ता केला. आता मी परतीच्या रस्त्याला निघू 10-15 मिनिटात. कळव तुम्हाला अजून समोर. अर्णव, हा आहे सिंहगडवरील रानमेवा. प्रकारे पोटभर रानमेवा आणि जेवण करून आम्ही निघालो वापस परतीच्या प्रवासला. हे बघा, उतरणं झालं सुरू आमचं. अजून एक मित्रांनो, आम्ही टू द मूनच्या तर्फे पण आम्ही भरपूरशे ट्रेक्स ऑर्गनाईज करतो. सह्याद्रीत म्हणा, अजून उत्तराखंडकडे, हिमाचल. त्यामुळे जर तुम्हाला कोणाला त्या ट्रेक्सला जॉईन व्हायचं असेल, आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा, आम्हाला इंस्टाग्रामला फॉलो करा, टेलिग्रामला फॉलो करा, व्हॉट्सॲपचं चॅनल जॉईन करा आणि हां, माझे व्हिडिओज बघत राहा. तुम्हाला भरपूर गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह भेटतील आहे, ट्रेकिंगच्या बेसिक्सपासून ॲडव्हान्सपर्यंत. जितकी इन्फॉर्मेशन आमच्याकडे असते, आम्ही जास्तीत जास्त ट्राय करतो तुमच्यापर्यंत पोहोचावी. कारण तुम्ही बिगिनर ट्रेकर असून तुमच्याकडे काही इन्फॉर्मेशन नसते. ॲट द सेम टाईम आम्ही पण कधी बिगिनर ट्रेकर्स होतो आणि आम्हाला ती इन्फॉर्मेशन नाही भेटली जी गरजेची होती. त्यामुळे आमचं इतकंच राहतं की जे आपल्याला नाही भेटलं ते आपण दुसऱ्याला तितकी इन्फॉर्मेशन द्यावी. चला मग मित्रांनो, जाऊ तू खाली पटापट.
रामकृष्ण हरी काका. हं? रामकृष्ण हरी म्हटलं. कसे आहात? चांगले. काय सुरू आहे? घरी कोण कोण असतं आपल्या? नाती आहेत, नातू आहेत. हो का? बाकी किती वर्ष झाले तुम्हाला मग इथे? किती वर्ष झाले म्हटलं तुम्हाला इथे? 90 वर्ष झाली की. इथे सिंहगडला तुम्हाला 90 वर्ष झाले? अरे बापरे. तुम्ही कुठले या खालच्या गावातलेच? हो. मग तुम्ही एकटेच येता इथे की सोबत कोणी असतं? असं सोबत असतं. काय काय आपल्याकडे? काय लिंबू पाणी आहे आता. कितीला आहे काय लिंबू पाणी? लिंबू पाणी 30 ओरा आणण्याचा खर्च आहे. नाही नाही प्रॉब्लेम तो नाहीच म्हणत आहे. मी विचार करते घेऊ की म्हणजे लिंबू पाणी घेऊ का ताक घेऊ? हो विकत जाणार. मग लिंबू पाणी करा एक मला गोड. बर अजून साधं पाणी बॉटल वगैरे आहे का आपल्याकडे? आहे की. एक पाणी बॉटल देऊन द्या. बर बर. मित्रांनो या प्रकारे आमचा डिसेंट झालाय तसा आता भरपूर झालाय. नुसतं आता वॉक करत गाडीपर्यंत जाणं आहे. जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि अजून अपडेटसाठी आणि अशाच ट्रेकच्या व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. जर तुम्ही बघू शकत असाल तर संडेच्या गर्दीमुळे इथे यांनी ताजी भाजी पण आहे विकायला. त्या जागेवर तुम्हाला ताजी भाजी बघायला भेटेल आणि त्या भाज्या लिटरली ऑर्गॅनिक आहे. कारण तुम्ही त्याच्या बाजूने पण जाता तर त्याचा सुगंध खूप येतोय. घमघमून सुगंध येतो. सांबार झाला, मुळा झाला, टमाटर, वांगे. बघा तर तुम्ही जर कधी ट्रेक प्लॅन करत असाल सिंहगडला तर नक्की कॅश घेऊन या. कारण काही लोकांकडे ऑनलाईन असतं, काही लोकांकडे नसतं. नक्की कॅश घेऊन या आणि सोबत जाताना रानमेवा आणि ऑर्गॅनिक भाजी हे तुम्ही घरी घेऊन जा. अशा प्रकारे आमचा ट्रेक झाला आहे पूर्ण. अर्ण कसा होता ट्रेक करून? मजा आली? पुढे पण ट्रेक्सला येणार का? हो. थँक्यू.